श्रोतेहो नमस्कार. आज आपण भेटणार आहोत संदीप सोनटक्के या युवा मित्राला. संदीप नमस्कार. नमस्कार सर. संदीप, तुमचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं, टुडे इज बिफोर टुमॉरो. मला वाटतं 14 ऑगस्टला झालं. मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे सरांच्या हस्ते झालं. हो सर. तुमची अकॅडमी पण आहे लाईफ कोचिंगच्या संदर्भात. कारण आज आपण बघतो की प्रत्येकापुढं अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न कसे सोडवायचे याचा गुंता दिवसेंदिवस वाढतच जातो. कारण माणूस फक्त मला वाटतं विचार करत राहतो, कृती करणं फार कमी होतं. तर या अनुषंगानंच आज आपण बोलणार आहोत तुमच्या या पुस्तकाबद्दल. नक्कीच सर. तुम्ही जो मुद्दा मांडला सर की कृती ती आयुष्यात प्रत्येकाच्या कमी आहे. कारण माझा जो अनुभव आहे 8 वर्षांचा मागचा, तर त्याच्यामध्ये मी बघितलं की आपण फार गुरफटलेलं आहे की आपल्या आयुष्यात रोज जे प्रॉब्लेम येतात, कारण आजूबाजूला पण अडचणीच असतात आणि फार कमी लोक ते सोडवायचे कसे ह्याच्यावर बोलत असतात. तर मी असं फिगर आउट केलं की म्हणजे आपल्या आयुष्यात 4-5 कॉमन प्रॉब्लेम असतात. एक असतं पैशाची कमी. पैसा हा प्रॉब्लेम नाहीये, ऍक्च्युली ते सोल्युशन आहे. पैशाची कमी हा एक प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम आहे की आरोग्य. प्रत्येकाच्या घरामध्ये मेडिसिन्स आहेत. तिसरा प्रॉब्लेम आहे रिलेशनशिप. 21व्या शतकाची सगळ्यात मोठी अडचण आहे की नाती जपणं. आणि हे सोडून आणखी छोटे मोठे प्रॉब्लेम असू शकतात की करिअरमध्ये ग्रोथ पाहिजे, मला जॉब करत करत बिझनेस करायचा आहे. बरोबर बरोबर. सर्वजण आपण अडचणींमध्येच फिरतोय आणि फार कमी लोक सोल्युशन देतात, त्यापैकी मी एक आहे. कारण मी जे पुस्तकात लिहिले ते सर्व सोल्युशन्स वापरून मी माझं आयुष्य बदललंय. आणि तुम्ही जे म्हटलात की कोचिंग देतो मी, त्याच्यामध्ये मी माझ्या क्लायंटला पण तेच सांगतो की मला जे उपयोगात आलं तुम्ही पण करा. आणि ते 100% प्रॅक्टिकल असतं. त्यामुळे त्यांनी जर ऍक्शन्स घेतल्या, तुम्ही जसं म्हटलात कृतीची कमी आहे, बरोबर आहे, कृती जर घेतली आणि त्यांनी इमिजिएट रिझल्ट येतात त्यांना. आणि मी प्रत्येकाला सांगू शकत नाही की हे कसं करायचं. त्यामुळे मला वाटलं की पुस्तक हा सगळ्यात योग्य उपाय आहे की जो सगळ्यांना ऍक्सेसिबल आहे आणि सर्व गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत की आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम कसे सोडवायचे. खरंच आहे. आपल्या अनेक विचारवंतांनी सांगितलंय की वर्तमान काळामध्ये जगा. आत्ताचा जो क्षण आहे तो तुम्ही जगून घेणं खूप गरजेचं आहे. आणि तुमच्या ह्याच्यामध्ये तो चॅप्टर देखील आहे, लाईफ इज टुडे. राईट सर. काय सांगाल त्याबद्दल? तर दलाई लामांचं एक वाक्य सर की आयुष्यातले 2 दिवस तुमच्या हातात नाहीयेत, एक कालचा आणि एक उद्याचा. आपल्या हातामध्ये फक्त आजचा दिवस. ही मुवमेंट आज आपण एकमेकांशी बोलतोय, हीच मुवमेंट आपल्या हातात आहे. आपल्याला माहित नाही पुढे काय होणार. त्याच्यामुळं मी परत ते सांगेन की आपल्या हातामध्ये आजच आहे, ज्याच्यामध्ये आपण ऍक्शन घेऊ शकतो, नवीन गोष्टी शिकू शकतो, बऱ्याचशा गोष्टी आपण ज्याच्यावर ट्रस्ट करू शकतो त्या आयुष्यात फॉलो करून करू शकतो. कारण मी बघतो की आपण बरेचसे लोक भूतकाळात ज्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्येच गुरफटलेले आहेत, किंवा भविष्याची चिंता, कोरोनासारखा रोग परत येईल का, माझ्या प्रॉपर्टीचं काय होईल, भविष्यात काय काय कॅलॅमिटीज येतील. त्याच्याऐवजी आपल्या हातामध्ये फक्त आजचा दिवस आहे. आज आपण जे करू शकतो त्याच्यावर आपलं भविष्य आहे. आणि भूतकाळात जर काही चुका झाल्या असतील तर त्यातनं शिकायला पाहिजे. आपण तिथं गुरफटून राहून किंवा तिथंच थांबलं नाही पाहिजे. खरं. तर ह्या हेतून तो चॅप्टर किंवा ते पर्टिक्युलर बुक लिहिले, टुडे इज बिफोर टुमॉरो. आजचा दिवस उद्याच्या अगोदर आहे, त्यामुळे आजच काहीतरी करा तर उद्या छान असेल. नक्कीच, बरोबर आहे. संदीपजी, कसं असतं माहिती का की प्रत्येक वयानुसार प्रश्न बदलत जातात. म्हणजे कालचा प्रश्न आज राहत नाही, उद्याचा प्रश्न आज समजत नाही, आजचा प्रश्न हाच असतो. आता तुम्ही विद्यार्थी दशेत असता त्यावेळेला तुम्हाला करिअर घडवण्याचा प्रश्न असतो. तुम्ही थोडेसे मोठे होता तेव्हा अर्निंगचा प्रश्न असतो. म्हणजे सुरुवातीला तुम्ही करिअर प्रेशर म्हणतो आपण, तसं ते त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर नोकरी लागेल की नाही, लागली तर ती आपली आवडती असेल की नाही, ती असेल तर पगार पुरेसा मिळेल की नाही, त्याच्यानंतर लग्न, त्याच्यानंतरच माझं घर होईल की नाही. असे प्रत्येक वयामध्ये बदलत जाणारे अनेक प्रश्न असतात. तर हे प्रश्न सोडवण्यासाठी नेमकं काय मार्गदर्शन करता तुम्ही? खूप चांगला प्रश्न आहे सर. कारण निम्म पुस्तक त्याचवर आहे की सोल्युशन काय. आता आपण प्रश्नांचं तर बोललो, बरोबर आहे. वय जरी बदललं, आपले प्रॉब्लेम जरी चेंज झाले, तर 3 गोष्टी आपल्याला नेहमी उपयोगात पडतात आयुष्यात. एक आहे पैसा. जर तो असेल तर मला असं वाटतं पर्सनली की 90% प्रॉब्लेम त्यानं सॉल्व्ह होतात. दुसरी गोष्ट आहे वेळ. काही काही गोष्टी पैसा असून किंवा बाकीची ताकद असून पण उपयोग नाही, काही वेळ यावं लागते तेव्हा होतं. आता मला आज अमेरिकेला जावं वाटते, पण मला थोडा दिवस थांबायचं आहे, 15 दिवसानंतर मी जाणार आहे. मी फक्त वेळ देऊ शकतो, दुसरं काहीच नाही करू शकत. आणि तिसरी गोष्ट आहे आपली ताकद. म्हणजे तुम्ही कोणत्या तरी मोठ्या लोकांना ओळखता किंवा तुमचे नेटवर्क्स आहेत, कॉन्टॅक्ट्स आहेत. तर या 3 गोष्टी वेळोवेळी आपल्याला उपयोग पडतात, पैसा, वेळ आणि आपली ताकद. तर हे आपण आयुष्यातले प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आणि फार थोडा वेळा असं होतं की हे 3 सोडून दुसरी कोणती तरी गोष्ट उपयोगात येते. त्यामुळे कोणतं जरी वय असलं आणि कोणत्या तरी सिच्युएशन मध्ये लाईफमध्ये आपण असू ना, तर ही गोष्ट सर्वात उपयोगी पडते, या 3 गोष्टी. तर हे सोल्युशन मी प्रत्येक वेळेस अप्लाय करतो आणि सगळ्यांना तेच हेल्पफुल राहतं. नक्कीच आहे. पण कसं असतं ना की माणूस हा जो आहे ना, तो अडचणी आल्यानंतरच तो शहाणा म्हणतो. याच्यामध्ये सर 2 गोष्टी उपयोगात पडतात की
प्रत्येक वयामध्ये आपल्याला चांगल्या लोकांच्या कंपनीमध्ये राहायला पाहिजे. कारण काय होतं, आपण एका फ्लोमध्ये असतो की माझं आयुष्य चालू आहे, मी रोज उठतोय, मला जेवढ्या पाहिजे तेवढ्या गोष्टी करतोय, झोपतोय, खातोय, पितोय. पण तुम्ही जर अशा लोकांच्या संगतीमध्ये असाल की ते आयुष्यात त्यांच्या वयामध्ये ज्या गोष्टी चांगल्या करायला पाहिजे त्या करतात. उदाहरणार्थ कॉलेजचे मुलं असतील तर ते 5 टॉपर मुलांमध्ये आपण फिरलो की 6 टॉपर आपण होतो. ते चांगल्या दृष्टीने पण लागू पडतं आणि वाईट दृष्टीने पण लागू पडतं. आपण जर 5 एकदम चुकीच्या वृत्तीच्या मुलांबरोबर राहिलं तर 6 आपण होतो. त्यामुळे प्रत्येक वयामध्ये आपण कोणाबरोबर राहतोय हे महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट पुस्तकं, कारण प्रत्येक वयामध्ये एखाद्या माणसानं पुस्तक लिहिलेलं असतं म्हणजे त्याचं पूर्ण आयुष्यात त्यात टाकलेलं असतं. मग आपण त्यांनी त्यांच्या वयामध्ये ज्या गोष्टी चांगल्या केल्या, आपल्याला त्यांचं वय जर मॅच होत असेल की त्यांनी कॉलेजमध्ये असताना हे केलं, उदाहरण डॉक्टर कलामांचं जर पुस्तक वाचलं अग्निपंख, तर सरांनी त्यांच्या शालेय वर्गामध्ये काय केलं होतं ते आपण त्या वयात करू शकतो. कॉलेज संपल्यानंतर त्यांनी बाहेर न जाता देशासाठी काहीतरी केलं हे आपण त्या वयात करू शकतो. त्यामुळे चांगल्या लोकांची संगती आणि चांगली पुस्तकं वाचली तर आपल्याला वेळच्या वेळी प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होईल. नक्कीच, खरंच आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये दुसरा जो भाग आहे तो स्मार्ट थिंकिंग बद्दलचा आहे. राईट. म्हणजे तुम्ही विचार जे आहेत ते उच्च विचार केले पाहिजेत. पण हे नुसते विचार करून भागेल का, किंवा उच्च विचार कोणते आहेत असं कसं ठरवायचं? विचार प्रत्येक गोष्टीमध्ये उपयोगी पडतात असं मला पर्सनली वाटतं. कारण कोणता जरी प्रॉब्लेम आला किंवा लाईफमध्ये काही जरी करायचं असेल तर तो एक विचार असतो सुरुवातीला, ज्याला आपण इंग्लिशमध्ये माइंडसेट म्हणतो. प्रत्येक गोष्ट माइंडसेट आहे. तर तो जेव्हा आपण करतो तेव्हा 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. माझ्याकडे जर एखादं संकट आलं आणि मी जर विचार केला की माझ्याकडे ती ताकद आहे, याच्या अगोदर मी सॉल्व्ह केलंय किंवा मी करू शकतो, ही गोष्ट आपल्याला 50% रिलीफ देते की हा मी करू शकतो. राहिलेलं 50% प्रत्यक्षात आपल्याला व्यवहारात जायचं आहे किंवा जीवनात जाऊन करायचं आहे. तिथं स्मार्ट थिंकिंग उपयोगी पडतं सर. कारण लोक आता ऑटो पायलट मोडमध्ये की रोजचं चाललंय करायचं आहे, त्यांना वेळच नाही की आपण काय करतोय, आपलं आयुष्य आहे कशासाठी, आपल्याला मागच्या पिढीसाठी काहीतरी ठेवून जायचं आहे. तर ह्याचा विचार कोणीच करत नाही. स्मार्ट थिंकिंग तिथे येते की आपण विचार करूया, थांबूया जरा, विचार करूया आपलं काय करतोय, काय करायला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट येताना 50% विचारच आपला सॉल्व्ह करू शकतो किंवा वाढवू पण शकतो सर. खरंच आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की स्मार्ट थिंकिंग करणं गरजेचं आहे. पण कसं असतं ना की आपल्या सभोवतालची लोक म्हणजे किंवा आपले नातेवाईक, मित्रमंडळी हेच आपले विचार मागं खेचण्याला कारणीभूत असतात. आपण कुठली गोष्ट काही करतोय असं कुणाला सांगितलं की ते पहिल्यांदा निगेटिव्ह अप्रोच देतात. काय उपयोग आहे, असं खूप बघितलेत करणारे, काय फरक पडतोय तुझ्या आयुष्यामध्ये, कशाला उगी त्या नादी लागतो, असं निगेटिव्ह हे करणारे खूप आहे. त्यावेळेला माणसाने नेमकं काय केलं पाहिजे? ही परिस्थिती सर आयुष्यात प्रत्येक वेळेस येते. आपल्याला 3 पद्धतीचे लोक भेटतात. आपण मध्ये असतो, आपल्यापेक्षा खालचा विचार करणारे असतात, आपण असतो त्या लेवलचे पण विचार करणारे असतात, आणि आपल्यापेक्षा स्मार्ट विचार करणारे असतात. मग आपण वेळच्या वेळी एक गोष्ट करायची की आपल्यापेक्षा जे खालच्या दर्जाचे विचार करतात त्यांना अवॉइड करायचं. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला नाही ठेवला काय उपयोग पडत नाही. त्यामुळे नाही ठेवलेला चांगला, कारण आपले विचार स्पॉइल व्हायला नको. आणि आपल्याबरोबर जे असतात त्यांना पण तेच न्यूट्रल कंडिशन, ते आपल्याबरोबरचे आहेत. त्यामुळे नेहमी अशा लोकांना सांगायचं की ते आपल्यापेक्षा स्मार्ट आहेत, ते कधी पण आपल्याला चांगलंच म्हणणार त्या गोष्टीला किंवा आणखी गोष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देणार. आणि आपल्याला जर वाटतं आपल्या जवळ तसे लोक नाहीत नाही तर आपण स्वतः तसं होण्याचा प्रयत्न करूया की आपण कुणाला तर चांगलं म्हणूया, आपल्यामुळे कुणाचं तर चांगलं होऊया, असा ग्रुप बनतो. जर आपल्या बाजूला सगळेच खराब असतील आणि आपल्याला वाटतं मी चांगला आहे तर आपण तिथून सुरुवात करूया ना. नक्कीच. तुमच्या पुस्तकामध्ये आणखीन एक पार्ट आहे तो चेंजिंग युअर लाईफ. मग माणसाचं आयुष्य जर त्याला चेंज करायचं असेल तर तो केव्हापासून ते चेंज करू शकतो? त्याच्यासाठी असं काही वय आहे, काही विशेष टप्पा आहे की काय आहे? त्याच्यासाठी वय टप्पा असं काहीच नाही. त्याला जेव्हा वाटतं करायचं ते सगळ्यात उत्तम वेळ की त्याला लाईफ बदलायचं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट मी सजेस्ट करेन लाईफ बदलायला की तुम्ही आता सध्या तुमच्या आयुष्यात काय अडचण आहेत त्या लिहून काढा. कारण तिथून आपल्याला सुरुवात करायची. आपण आता जर आपल्याला उत्पन्नाचं व्यवस्थित साधन असेल ना, आपण 1 कोटी 2 कोटी कमवायचे स्वप्न बघत असू तर ते होणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा सध्याचे प्रॉब्लेम बघा, ते त्या 3 कॅटेगरी मी सांगितल्या सोडवायच्या. पैशानं सोडवता येईल का, ताकदीनं सोडवता येईल का, वेळ देऊन सोडवता येईल का, त्याच्यामध्ये ते फिक्स करा, ते पहिले सोडवा. त्याच्यानंतर तुमची यशाची व्याख्या तयार करा, माझ्यासाठी यश काय आहे, आणि तिथून पुढे मग तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. त्यामुळे सुरुवातीला सध्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, नंतर पुढे जाऊन यशाची व्याख्या करा आणि मग तुमचं आयुष्य बदलायला प्रयत्न करा. खरंच आहे. तुमच्या पुस्तकामध्ये आणखीन एक टुडे नावाचा एक चॅप्टर आहे. तर कुठलीही गोष्ट आजच करा असं त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलंय. मग त्या आज करामध्ये नेमकं काय काय अपेक्षित आहेत? सर तुम्ही जर असा अभ्यास केला तर आजचा दिवस ना इथून पुढच्या राहिलेल्या आयुष्याचा पहिला दिवस आहे. ही गोष्ट एवढी पॉवरफुल आहे की आपण आयुष्यात खूप मोठे निर्णय घेऊ शकतो, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकतो, आणि आपण कशाला भीत नाही. जेव्हा आपल्याला समजतं की आजचा दिवस पहिला दिवस आयुष्याचा तर आपण त्या गोष्टीला भीत नाही. मी ज्यांना आदर्श मानतो, स्टीव्ह जॉब्स जे ऍपल कंपनीचे अध्यक्ष होते, ते रोज काय करायचे, त्यांचा चेहरा सकाळी सकाळी उठल्यावर आरशात बघायचा आणि ते म्हणायचं की समजा आजचा दिवस जर माझ्यासाठी शेवट आहे तर आयुष्यात आपण त्याच गोष्टी करू का त्या रोज करतो? नाही करणार. आपण त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करणार की जे आपलं आयुष्य किंवा भविष्य चांगलं करण्यासाठी उपयोगी पडेल. त्यामुळे आजच्या दिवसात एक गोष्ट करू शकतो की
कमीत कमी 3 गोष्टी ज्या खूप लाईफ टाईम मॅटर करतील आपल्याला, त्यांच्यावर काम करू शकतो. रोजचं तर चालूच आहे, आपला जॉब असेल, बिझनेस असेल, कॉलेज असेल, ते सोडून अशा कोणत्या तरी 3 गोष्टी लिहून काढायच्या की ते आज झाल्याशिवाय मी झोपणारच नाही. तेव्हा दिवसाचं सार्थक होईल असं मला वाटतंय. आणि रोज 3 गोष्टी म्हणजे एक महिना, वर्षानंतर आयुष्य खूपच वेगळं असेल. खरंच आहे. हे आयुष्य बदलत असताना वेळेचं गणित घालणं खूप गरजेचं आहे. वेळेचा पुरेपूर उपयोग कसा करावा याबद्दल काय सांगाल तुम्ही? सर, पुस्तकाचं टायटल टुडेज बिफोर टुमारो आहे, तुम्हाला माहिती आहे, राईट? तर वेळेला अलाइन केलंय मी ते. प्रत्येक गोष्ट तुम्ही जर वेळेला अटॅच केली तर तिचं इम्पॉर्टन्स वाटतं किंवा आपण काहीतरी ऍक्शन घेतो. नाहीतर काय होतं, आपण नुसतं म्हणतो मला हे करायचं आहे, मला ते करायचं, आणि वेळेला जर आपण त्याला अटॅच नाही केलं तर ते कधीच होणार नाही. त्यामुळे आपण वेळ मॅनेज करण्याच्या ऐवजी टास्क मॅनेज करण्यावर काम करूया, की माझ्याकडे एवढ्या गोष्टी आहेत, मला आयुष्यात एवढं करायचं आहे, एवढ्या वेळेत करायचं आहे. तर आपल्याला माहित नाही वेळ किती असेल, किती कमी पडेल. त्याच्याऐवजी आपण टास्क आहेत, आपल्याला ज्या गोष्टी करायच्या त्यांच्यावर काम करूया. की मला आयुष्यात 100 गोष्टी करायच्यात, आपण म्हणतो ना बकेट लिस्ट वगैरे, तर त्यातले या वर्षी किती करता येतील, या महिन्यात किती करता येतील, या आठवड्यात किती करता येईल. त्यामुळे वेळ मॅनेज करण्याच्या ऐवजी आपण गोष्टी मॅनेज करूया किंवा कामं मॅनेज करूया. तेव्हा वेळ पण मॅनेज होईल, आयुष्य पण मॅनेज होईल आणि आपलं आयुष्य सफल होईल. बरोबर आहे. पण एखाद्याला, कुठलाही विद्यार्थी असो, कोणी नागरिक असो, कुणालाही, पुरुष असो, स्त्री असो, त्याला जेव्हा वाटतं की आपलं आयुष्य आहे त्यापेक्षा अधिक चांगलं असावं, तर त्यांनी त्याच्यासाठी नेमकी सुरुवात काय करायला पाहिजे, कुठून करायला पाहिजे? ते काही लिहिलं पाहिजे का, किंवा काही त्याच्या काही नोट्स काढल्या पाहिजेत का, काय करायला पाहिजे? नक्कीच सर, लिहिण्यावर मी जास्त फोकस करेन. कारण जेव्हा आपण डोक्यातलं वहीवर लिहितो ना, आपलं डोकं शांत होतं, तिथं काहीतरी नवीन जागा तयार होते क्रिएटिव्ह करण्यासाठी. डोक्यात ठेवलं तर आपल्याला परत 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 तेच रिपीट मोडमध्ये जातं. मग जर बदलायचंच असेल आयुष्य आत्ता या क्षणाला, तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आत्ताचे सध्याचे प्रॉब्लेम लिस्ट डाऊन करा, ते सोडवण्याचा प्रयत्न करा, आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला भविष्यात जे मोठं करायचं आहे, तुमचे स्वतःचं यश, तुम्ही कुणाला कॉपी नका करू की त्याच्याकडे हे आहे तसंच मला पाहिजे. प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे. त्या पद्धतीने तुम्ही घेऊन मग स्वतःचं यश त्याच्यासाठी प्रयत्न करू शकता. आणि फक्त आजचा दिवस वापरून, उद्याचा आपल्याला माहित नाही, कालचा आपल्या कंट्रोलमध्ये नाही. नक्कीच. संदीप सोनटक्केजी, आपण अतिशय चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे तुम्ही, टुडे इज बिफोर टुमारो. या पुस्तकाचा निश्चितच अनेकांना फायदा होणार आहे. त्याबद्दलही तुमचं अभिनंदन करतो, आणि लवकरच तुम्ही परदेश गमन करणार आहात त्याबद्दलही अनेक युवा मित्रमैत्रिणींतर्फे आपल्याला अनेक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर.